हॅलो, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले रात्रीचे 8. लाडू गेले आहे पप्पांसोबत खेळायला गार्डनमध्ये. बरेच दिवस झाले व्हिडिओ काय बनवला नाही मी, कारण की असंच नाही बनवला. तर साहिलचं कसं आहे सांगते. आणि आज मी चिठ्ठी वाचणार आहे साहिलची. इकडे बघा, तुम्ही थंबनेल बघितला असेलच. बऱ्याच वेळा बऱ्याचशा ताईंनी म्हटलं आहे की एकदा तरी ती चिठ्ठी आम्हाला वाचून दाखव. आता याला 2 वर्ष होत आलं या चिठ्ठीला. बघा ती फोल्ड करून करून आहे ना खराब पण झाली आहे. याला व्यवस्थित मी जरा सांभाळून ठेवणार मी नेहमी जवळ. माझ्या लाईफबद्दल आहे ना, मला तुम्हाला काही म्हणजे माझ्या मनातल्या काही गोष्टी आहे ना मला बोलावं असं वाटते. तर जेव्हा माझं हे लग्न झालं ना, सगळ्यात पहिले ना मी चेन्नईला गेले. ठीक आहे ना, हे सांगण्याचं पण काही आहे मनातल्या काही गोष्टी, म्हणून मला सांगावं असं वाटतं. तर लग्न झालं त्याच्यानंतर मी चेन्नईला गेले. तिथे मी 1 वर्ष राहिले, कुणाशीही न बोलता. 1 वर्ष घरात कंटिन्यू 24 तास AC, कारण की वातावरणमुळं मला ते सहन नाही झालं, मला ते वातावरण. तर 1 वर्ष मी तिथे राहिली. त्याच्यानंतर तिथून त्याच्यानंतर माझे मिस्टर आउट ऑफ निघून गेले बाहेर देशात. तर त्याच्यानंतर मी माझ्या माहेरी होते. एक वर्षभर तरी मी माहेरी असेल त्यावेळेस. तेव्हा माझ्या मुलांसंगत होते मी. माझे मिस्टर आले, मग आम्ही कोलकाताला शिफ्ट झालो. कोलकाताला शिफ्ट झाल्यानंतर माझी सासू सोबत राहिली माझ्या 2 वर्ष. बाहेर जायचं नाही घराच्या, काहीच नाही करायचं, घरात राहायचं. फक्त जेवण बनवायचं आपलं घरात. कुणाचं मला लग्न माहीत नाही, कुणाचं कार्य माहीत नाही, माहेर माहीत नाही, बड्डे माहीत नाही कुणाचं म्हणजे मी कशालाच कुठेच गेली नाही. 2 वर्ष मी तिथे त्या घरात मी राहिले कोलकाताच्या. तुम्हाला माहिती आहे, माझी सासू गेली त्यावेळेस कोरोना आला होता. तर पोरांना मी घेऊन आले माझ्याकडं. पोरं राहिली माझी तिथे जवळजवळ बरंच 7-8 महिने माझी मुलं माझ्याजवळ होती त्यावेळेस. मग त्याच्यानंतर ना ते गावाला गेले. मग मी त्यांना सोडून आले, त्यांची शाळा वगैरे चालू झाली ना, मग त्यांना पोहोच केलं. आणि लँग्वेज प्रॉब्लेम मला खूप होता बाहेर. तर मी त्याच्यानंतर 6-7 वर्ष तिथेच राहिली कोलकातामध्ये. तेव्हा पण कोणाच्या संपर्कात नाही मी. म्हणजे मी माझं म्हणजे लग्न केल्यानंतर पण मला ना खूप असं एकटं एकटं फील झालं. चेन्नईला पण 1 वर्ष काढले. आपल्याला इथे 1 दिवस निघत नाही, मी तिथं 1 वर्ष काढलं. हे सांगते काय तर त्याचं काही कारण आहे. मग मी कोलकाताला पण कुणाशी न बोलता काय नाही घरामध्ये राहिली. आज माझ्या मनातल्या गोष्टी मी इथे ठेवणार आहे की मी किती त्रास सहन केला आहे, कशी राहिले आहे. फक्त एकच होतं मनामध्ये की मी हे लग्न केलं आहे, मला हे निभवायचं आहे. कारण की जी मी ह्या लग्नाच्या आधी जी मी लाईफ जगली ती जास्त भयानक होती. कारण की कोणी सपोर्ट करणारं नव्हतं, एकटी होती. रात्रून मला झोपसुद्धा लागत नव्हती की कसं भाडं भरू, उद्या कसं पोरांना खायला आणू, कसं करू, काय करू. लोकं पण अशी खूप विचित्र लोकं असतात. मी त्या अनुभवातून आले म्हणून मी नाही का एक धरून ठेवलं, नाही का नको आपल्याला यांचं ऐकायचं आणि जे म्हणन तसं राहायचं. तिथं मुलं छानपैकी शिकत होते. मी सांगते कारण की मला खूप जास्त निगेटिव्ह बोलले जाते, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी मानते आहे. तर मुलं छानपैकी शिकत होती, सगळ्या गोष्टी झाल्या. पण माझ्या मुलांनी माझा त्रास बघितला आहे. आणि ते जेव्हा यायची ना, मी खूप रडायची मी त्यांच्याजवळ की मला खूप त्रास होतो, पण काय करणार, मला राहायचं असं तसं मी खूप बोलायची. साहिलला पण ह्या गोष्टी माहिती आहे की मला किती त्रास व्हायचा. विराजलासुद्धा माहिती आहे. ते जेव्हा पण तिकडे आले ना, मी सारखी चिडचिड करायची घरामध्ये आणि सारखी रडायची. तरी पण मी राहिले. म्हटलं कधी ना कधी एक चांगला दिवस येईल आणि कधी ना कधी चांगलं होईल. ह्याच आशेने मी 10-11 वर्षाचा माझा हा संसार मी ढकलत इथपर्यंत आणला. वडील गेले माझे. त्याच्यानंतर इकडे मी पुण्यात शिफ्ट झाले. आत्ता 6-7 महिने आले. मला जेव्हा पुण्याला यायचं ना, मी खूप खुश होती.
की चला आता मी सुटले, आता मी सुखाने जगल, आता मला कुणाचं टेन्शन नाही, मी माझ्या शहरात चालले, माझे पोरं येतील जातील, आता सगळं चांगलं होईल, असं विचाराने मी आले. पण इथं आल्यावर सुद्धा काही नाही, काही नाही. म्हणजे अजूनही तेच चालू आहे. अजूनही म्हणजे मला असं आहे ना की माझी पोरं मला समजून घेत नाही आहे. त्यांनी पण कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी पण असं नाही, मी जेव्हा त्याला सांगते की तू कुठल्या मित्रांमध्ये जाऊ नको, साहिल तू असं, म्हणजे माझा सारखा त्यांना फोन असतो, सारखा, की असं करू नको, तसं करू नको, साहिल तू नीट वाग. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे विराजलासुद्धा मी रोज विराजच्या सरांचं म्हणजे माझं बोलणं असतं. कॉलेजला आला गेला सगळं, असं नाही आहे की मी लक्ष देत नाही, माझं भरपूर लक्ष असतं. पण मी एवढ्या गोष्टीतनं मी निघाले आहे. हे लग्न करण्याच्या आधी वेगळंच टेन्शन होतं की कसं आणायचं, कसं करायचं, कुठून भाडं भरायचं, कसं काय, तेव्हा ते वेगळं टेन्शन होतं मला की कसं आपण जगणार, काय होईल माझी लाईफ, मी कसं जगल, मी कसं. तेव्हा काही हे एवढं मी यूट्यूबचं वगैरे मला काही तेवढं नॉलेज नव्हतं आणि मी त्याच्यामध्ये नव्हती. पण मी तर तरी पण मी मिस्टर गेल्यानंतर मी 5-6 वर्ष माझ्या मुलांसंग राहिली. त्यांना घेऊन मी लहानाचं मोठं पण केलं. असं नाही की ती एकदम छोटी होती खूप, म्हणजे म्हणजे सगळ्या गोष्टी त्या होत गेल्या. तर त्रास होतो या गोष्टीचा. असं वाटतं कधी चांगलं होईल माझं, कधी मी या संकटातून निघल. हे सगळं झालं, इथे आली पुण्यामध्ये आणि हे प्रकरण उभं राहिलं, लाडूला ॲडमिट करावं लागलं. काही ना काही जे होत गेलं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं. जेव्हा चांगला दिवस आहे, लाडूचा बड्डे केला तर तो शेअर केला. आणि माझं कसं आहे ना, मी माझं जे आहे ना, माझं जे होतं ना माझ्या लाईफमध्ये तेच मी आत्तापर्यंत सांगत गेले. दुसरी गोष्ट, साहिलचा विषय ना मला कधी सोशल मीडियावर आत्ता जे प्रकरण झालं ना मला आणायचंच नव्हतं. मला असं वाटलं अरे मी काय म्हणतील तुम्ही लोक, असं मला वाटलं की असं पहिलं झालं परत असं झालं, तुम्ही मला काहीतरी बोलतील ना, मला असं वाटलं होतं. म्हणून मी चूप राहिले, मी काहीच नाही बोलले साहिलचा विषय. आणि मी तुम्हाला सांगितलंसुद्धा नसतं. पण काय झालं ना, न्यूजमुळं बऱ्याचशा माझ्या सबस्क्रायबरना सगळ्यांना कळलंच. न्यूजमुळं माझ्या कमेंटमध्ये लिंक टाकल्या गेल्या, खूप जास्त ट्रोल केल्या गेलं त्या गोष्टीला. त्याच्यामुळं मी तुम्हाला असं झालं सांगितलं. आणि कुठेतरी न्यूज, मी आत्ताही तेच बोलते, कुठंतरी न्यूजमध्ये काय ना जास्त असं वाढवून सांगितलं गेलेलं आहे. तसं काही नाही आहे, मारामारीचं प्रकरण आहे, तो येईल बाहेर, ठीक आहे. आणि राहिली ही चिठ्ठी, तर ही चिठ्ठी तुम्हाला बऱ्याच जणांना मला म्हटले की आम्हाला वाचून दाखव. तर आज मी चिठ्ठी वाचते साहिलची. बघा त्याने काय लिहिलं आहे. माझ्या एवढ्या चुका, ही चिठ्ठी 1 मिनटं, 9/4/2024, 24, 25, 26 म्हणजे 9/4 म्हणजे आता ह्या 4ला, आत्ता एप्रिलला 2 वर्ष कंप्लीट झाले याला. आणि बरोबर तो एप्रिलमध्येच तो परत आतमध्ये गेला. माझ्या एवढ्या चुका कोणीच टाळणार नाही किंवा माफ नाही करणार, जेवढ्या तू केल्या आहे. यावेळेस जरा तुला जास्तच त्रास दिला, माफ कर मला. मला खरंच सांगते, मला साहिलने खूप त्रास दिला आहे. मी साहिलला खूप शिक्षणासाठी खूप फोर्स केला की माझं असं होतं ना, माझ्या मुलांनी बनलंच पाहिजे, माझ्या मुलाने काहीतरी झालंच पाहिजे की मला टेन्शन नाही राहणार. पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही. तुला एवढी, म्हणजे हा जेव्हा तो आतमध्ये होता तेव्हाची ही चिठ्ठी आहे, पहिल्या वेळेसची. तुला एवढी धावपळ नव्हती करायला लावायची मी आत बसून. तू एवढी धावपळ करतीये, मला त्याचा जास्त त्रास होत आहे. दरवेळेस काही ना काही तुला त्रास देतो. त्याला पण माहिती आहे की आपण आपल्या आईला त्रास देतो, हे त्याला पण माहिती आहे. त्रास म्हणजे काय हो, शाळेत जायचं नाही, अभ्यास करायचा नाही, असं मारामारी वगैरे कुणाशी तो काही करत नव्हता. तो तसा शांत आहे. एवढंच की तो माझा कोणती गोष्ट तो माझं ऐकत नाही. आणि असे प्रॉब्लेम बरेच, असं नाही की तुम्ही मला दोष द्याल, असे प्रॉब्लेम बऱ्याचशा ताईंच्या लाईफमध्ये आहे की त्यांची मुलं त्यांचं ऐकत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी असं आहे की मुलं मोठी झाली की ते ऐकत नाही. हे काही खूप वेगळं नाही माझ्या लाईफमध्ये, ठीक आहे. दरवेळेस काही ना काही तुला त्रास देतो. आता मला वाटत आहे की मी तुला तुझ्या पोटी
जन्म नसता घेतला तर तुझं आयुष्य खूप चांगलं असतं. तसं नाही आहे रे बाळा. तुझ्यावर माझा खूप जीव आहे साहिल. मीच भंगार आहे. मला वाटलं 15 एप्रिलच्या अगोदर जामीन झाला तर मी परत नीट माझं काम करीन. साहिलना खूप चांगल्या ठिकाणी कामाला होतात. मार्केटिंगला होता. चांगला पेमेंट होता, PF कापायचा, सगळं जायचं. पण तो त्या प्रकरणामध्ये वडिलांनी तिथं ते गेलं, काम पण गेलं त्याच्यावालं. चांगलं, खूप चांगलं होतं अहो. काय मी मला मला वाटलं 15 एप्रिलच्या अगोदर जामीन झाला तर मी परत नीट माझं काम करीन. पण जामीन फेटाळला. त्यावेळेस जामीन फेटाळला होता साहिलचा. जामीन फेटाळल्यामुळे आता पुढे काय करू तेच सुचत नाही आहे. तू टेन्शन घेऊ नको. मी आतमध्ये नीट आहे मम्मी. आतमध्ये मला काही त्रास नाही आहे. चिठ्ठी वाचून झाल्यावर फाडून फेकून दे. मला अशा गोष्टी डायरेक्ट नाही बोलता येत. त्यामुळे मी कागदावर लिहून पाठवत आहे. आता हे ऐका. पप्पा जिवंत असते तर पुणेमध्येच नीट राहिलो असतो. पप्पा जसे गेले तसे आपल्याला असे दिवस बघावे लागले. ते पप्पा असते तर त्यांनी कधीच बघून दिले नसते. मी असं नाही म्हणत की तू काय आम्हाला असे दिवस दाखवले. तू तर खूप भारी खर्च करून हॉस्टेलला ठेवलं. तुला वाटलं मी शिकावं. पण मी हॉस्टेलला न राहण्याच्या हट्टामुळे निघून आलो. तो काय बोलू मी. मला काय माझे मित्र लागत होते म्हणून मी निघून नाही आलो. मला कंटाळा आला होता हॉस्टेलला राहायचा. तू तर पप्पापेक्षा पण भारी सांभाळलं मम्मी. पण बाप नावाचा व्यक्ती सोबत पाहिजे होता. मला असं वाटतं. लहानपणापासून तूच बघ सान्वीला तिचे पप्पा कसे सांभाळतात. म्हणजे लाडूला तिचे पप्पा कसे सांभाळतात. बघा, जे व्हायचं ते होतं. आता त्याचे पप्पा जरी असले असते त्याचे पप्पा जरी असले असते तर मला नाही वाटत की त्यांनी जे मी केलं आहे तेवढं त्यांनी केलं असतं. कारण तो काहीच कमवत नव्हता. त्याचे साहिलचे पप्पा काही कामधंदे करत नव्हते. माझं त्या आयुष्य तर एकदम भंगार घरात झालं होतं. मी ते हेच बोलन. आणि त्याच्या जागी जर मी गेले असते, मला जर काय झालं असतं तर ह्यांची लय इतके हाल झाले असते ना. ह्या पोरांचे खूप हाल झाले असते. कारण की तो कमवत नव्हता, घरदार नव्हतं. हे पोरं कुठं राहिले असते. माझ्या माहेरच्यांनी काय एवढं सपोर्ट केला. मी आहे म्हणून माझ्या जोरावर माझ्या माहेरचे सपोर्ट करतात. त्यांनी थोडी एवढा सपोर्ट केला असता, ठेवलं असतं. किती प्रॉब्लेम आहे. पोरांचं काय झालं असतं यांनी हा विचार करायला पाहिजे की नाही. की अरे मम्मी आहे म्हणून सगळं आहे, आई आहे म्हणून सगळं आहे. काय जे आई करते ना ते कुणीच नाही करत. आणि मी नेहमी बोलले आहे की माझं जे काही आहे माझ्या अंगावर एक तुकडा जरी असेल ना सोन्याचा, तो सुद्धा माझ्या साहिल विराजचा मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये बोलते. माझ्या लाडूचं काही नाही आहे. सगळं माझ्या साहिल आणि विराजचं आहे. ज्या दिवशी मला काही होईल सगळं माझ्या साहिल विराजला देऊन टाका. मी त्या दिवशी पण बोलले, मी आत्ताही बोलते. आणि हे पोरांना समजायला पाहिजे की आई आपल्यासाठी किती करते. आता तो परत त्या प्रकरणामध्ये फसला गेला. आणि तो कसा आहे आत्ता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला आहे. तर तो नीट आहे. बोलणं वगैरे झालं आहे, ठीक आहे. तो तिथे ते कॅन्टीन असतं, त्या कॅन्टीनला पैसे वगैरे मी सगळं पाठवून दिलेलं आहे. तो नीट आहे. मी नाही गेले कारण की ना मला सगळे म्हणतात तू गेली नाही. मला कमरेचा प्रॉब्लेम आहे, मी जास्त काही प्रवास करू शकत नाही. आणि आत्ता सध्या माझी तब्येतही बरी नाही आहे. त्याच्यामुळं मी नाही म्हटलं जायचं. आणि तो सुद्धा म्हटला मग मी खूप ऊन आहे त्यापेक्षा तू काही येऊ नको. निरोप दिला त्यांनी. आणि साहिलचा परवा बेल टाकली आहे कोर्टामध्ये. 2 दिवस तारीख पुढे ढकलल्या गेल्यामुळं उद्या साहिलची कोर्टामध्ये बेल आर्ग्युमेंट वगैरे काय आहे. बेल पास व्हावा असंच देवाला प्रार्थना करते. बेल पास झाली का मी लगेच जाणार आणि त्याला घेऊन येणार. आणि त्याला मी स्पष्ट विचारणार की तुला करायचं काय. मला सांग की तुला काय करायचं आहे. एकदाचं मला सांग. एकदाचं नाही तर मला तरी जाऊ द्या ह्या जागेतून. मला बास झाला. तर मला इच्छा नाही राहिली कुठल्या गोष्टीची. तू तरी निर्णय घे.
मी तरी माझ्या आयुष्याचा निर्णय घेते. मी त्यांना हेच क्लिअर करणार आहे, राहायचे तर नीट राहा. कारण की ठीक आहे, तो आला का मी त्याच्याशी बोलल. आणि कसं असतं ना, मी व्हिडिओ बनवते आणि साहिलचं प्रकरण झालं, खूप लोकांचं खूप असं नाही का हसू होतं, अरे बरं झालं चांगलं झालं. पण कसं असतं ना, माझ्यावर ना आत्तापर्यंत खूप कठीण प्रसंग आले आहे आणि मी त्याच्यातनं मी निघाले पण आहे. आणि माझ्या पाठीमागं माझ्या स्वामींचे आशीर्वाद आहे आणि प्लस माझ्या वडिलांचे पण आहे. माझे वडील एक्सपायर झाले आणि 6 महिन्यामध्ये मी पुण्यात आले, जे मला पाहिजे होतं. कुठंतरी मला त्यांचा आशीर्वाद होता माझ्या वडिलांचा. तुम्हीच विचार करा ना, म्हणजे अशक्यही शक्य करतील स्वामी असं म्हणतात ना, ती म्हण खरी आहे. माझा नवरा 8 वर्ष मी त्याला म्हणत होते की चला ना पुण्याला, चला ना पुण्याला. त्यांनी कधीच नाही ऐकलं. ते म्हणे माझं तिकडचं काही नाहीच आहे, मी तिकडं जाणारच नाही, मी इथेच राहणार. तू तो विचार डोक्यातनं काढून टाक. पण वडील गेले आणि अचानकच त्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. मला विश्वास बसत नाही की मी आले आणि माझ्या मिस्टरांनी माझं ऐकलं आणि ते आले. हे सगळं अचानक झालेलं आहे. ह्याच्यात फक्त मी जे चांगले कामं करते ते माझ्यावर आशीर्वाद आहे, मला एवढंच वाटतं. ठीक आहे, खूप बोलायला मी येते. बाय बाय.